अ व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण शिकणार आहोत कविता 11वी जीवन गाणे. या कवितेचे कवी आहेत नितीन देशमुख. त्यांचा जन्म 1974 साली झाला. ते एक प्रसिद्ध कवी व लेखक आहेत. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यांवरील मार्मिक भाष्य आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. प्रस्तुत कविता किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतली आहे. सुरुवातीला आपण कवितेचे वाचन करू. तुम्ही देखील ती ऐका व वाचा. या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मला शिकवून गेले. भरकटलेल्या जगात नाही संस्काराची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मला शिकवून गेले. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव कलावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मला शिकवून गेले. बुलंद तरही असे हौसले, पिल्लासाठी किती सोसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. सागराची अथांगता अनही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मला शिकवून गेले, जगणे मला शिकवून गेले. आता आपण कवितेतील एक एक ओळींचा व कडव्यांचा अर्थ समजून घेऊ. कवितेचे पहिले कडवे आहे, या सृष्टीचे मंजुळ गाणे जगणे मला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मला शिकवून गेले. कवी येथे म्हणतायत की या निसर्गाचे जे मधुर गाणे आहे त्याने मला जगावे कसेही शिकवले, नेहमी आनंदाने व सौंदर्यपूर्ण जगायला शिकवले. आकाशात चमचमणारा तेजस्वी चंद्र व लुकलुकणारे चांदणे यांनी मला कसे जगावे ते शिकवले आहे. कवितेतील दुसऱ्या कडव्यात कवी म्हणत आहेत की भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मला शिकवून गेले. दिशाहीन निरुद्देश भरकटलेल्या या जगात संस्काराची कुणाला जाणीवच नाही, पण तुळशी वृंदावनात संथपणे तेवत असलेल्या पणतीने मला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवले. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण मला पणतीने दिली, असे कवी येथे म्हणतायत. प्रेम काय ते कुणा न ठावे, नदी सागरा जीव कलावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मला शिकवून गेले. खरे प्रेम काय असते हे कुणालाच माहीत नाही. सगळे प्रेम मतलबी आहे. तरीही नदी समुद्रात विलीन होते. ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते. प्रेमापोटी नदीचे सागराला मिळण्यासाठी स्वच्छंदी धावणे मला जगायचे कसे, प्रेमात कसे समर्पण असावे ते शिकवून गेले. कवितेचे चौथे कडवे. बुलंद तरी असे हौसले, पिल्लासाठी किती सोचले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. आपल्या मुलाबाळांसाठी विराट इच्छांची पूर्तता करण्यासाठी सगळे सहन केले. पक्षी आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधतात, त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचींमधले दाणे मला जीवन कसे जगावे हे शिकवून गेले. मुलाबाळांसाठी खस्ता खाणे, त्यांचे संगोपन करणे हे माझे खरे जीवन होते. सागराची अथांगता अनही वृक्षाची स्थितप्रज्ञता, दुसऱ्यासाठी घाव सोचणे जगणे मला शिकवून गेले. समुद्राची विशालता आणि झाडांची अविचलता मला दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावे हे शिकवून गेली. कितीही संकटे आली तरी डगमगायचे नाही हे मला समुद्राने व झाडांनी शिकवले. त्यांच्या धैर्यातून मी कसे जगावे ते शिकलो. अशा प्रकारे निसर्गातील प्रत्येक घटकाने मला जगण्याची शिकवण दिली आहे, असे कवी म्हणतायत. निसर्ग हा फार मोठा गुरु आहे. निसर्गातील विविध घटक आपल्यावर संस्कार करतात व काही चिरंतन
मूल्यांची शिकवण देतात. चिरंतन म्हणजे फार काळ टिकून राहणारे. निसर्गातील विविध घटकांकडून काय काय शिकता येते हेच या कवितेत कवीने मर्मभेदी शब्दात सांगितले आहे. आता आपण कवितेतील शब्दांचे अर्थ समजून घेऊ. मंजूळ म्हणजे गोड, झिलमिळणारे म्हणजे चमचमणारे, संस्कार म्हणजे चांगल्या विचारांची रुजवण, जाण म्हणजे जाणीव, स्वैर म्हणजे स्वच्छंदी फ्री, बुलंद म्हणजे विराट प्रचंड टॉल इनॉर्मस, हौसले म्हणजे इरादा इच्छा ॲम्बिशन ड्रीम्स, सोसले म्हणजे सहन केले टॉलरेट, सागर समुद्र ओशन, अथांगता विशालता, वृक्ष म्हणजे झाड ट्री, स्थितप्रज्ञता म्हणजे अविचलित वृत्ती, बिंग बॅलेन्स इवन द कंडिशन्स ऑफ एक्स्ट्रीम हॅपीनेस ऑर अनहॅपीनेस. स्थिर प्रज्ञता म्हणजे स्थिर राहणं, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थिर राहणं. तसेच काही वाक्यप्रचार सुद्धा आले आहेत. जीव लावणे म्हणजे अत्यंत माया करणे, टू लव्ह समवन विथ ऑल युअर हार्ट. घाव सोसणे म्हणजे प्रहार झेलणे, कटू बोल सहन करणे, टू बेअर द पेन ऑफ समवन एल्स. आता आपण स्वाध्यायामधील प्रश्न उत्तरे पाहू. प्रश्न क्रमांक पहिला, आकृत्या पूर्ण करा. अ. कवीच्या अनुभवातले जग. उत्तर आहे भरकटलेले व संस्कारांची जाण नसलेले. आ. कवीला जगणे शिकवणारे कवितेतील घटक. उत्तर सृष्टीचे मंजूळ गाणे, झिलमिळणारे चंद्र व चांदणे, नदीचे स्वैर पळणे, सागराची अथांगता व वृक्षाची स्थितप्रज्ञता. प्रश्न क्रमांक दुसरा, कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. एका बाजूला कवीला जगणे शिकवणारे घटक दिले आहेत व दुसऱ्या बाजूला या घटकांपासून कवी काय शिकले ते तुम्हाला लिहायचे आहे. अ. चंद्र चांदणे यापासून कवी काय शिकले आहेत? अंधारात कसे चमकायचे ते जगणे शिकले. आ. पणती संस्कारासाठी कसे जळावे ते शिकले. ई. नदी स्वैर प्रेम कसे करावे ते शिकले. ई. पक्षी पिल्लांसाठी दाणे कसे मिळवावे ते शिकले. व उ. सागर वृक्ष दुसऱ्यांसाठी घाव सोसावे हे शिकले. पुढे प्रश्न क्रमांक तिसरा. अ. भिंतींची शाळा लाखो इथले गुरु हा विचार तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर भिंतींची शाळा म्हणजे अफाट पसरलेला निसर्ग होय. या निसर्गातील अनेक घटक आपल्याला मूल्यवान शिकवण देतात. निसर्गातील लाखो घटक आपले उत्तम शिक्षण देणारे गुरु आहेत. सूर्य आपल्याला शिस्त शिकवतो, दुसऱ्याला प्रकाश देण्याचा धडा शिकवतो. चंद्र चांदण्या शीतलता शिकवतात. पाण्याने भरलेले ढग उदारता शिकवतात. डोंगर आपल्याला संकटात अविचल राहण्याची शिकवण देतात. तर नदी नाले संजीवन देऊन जीवनातील सातत्य शिकवतात. हिरवीगार झाडे आपले जीवन कसे बहरावे याचा संदेश देतात. तर पिकांनी भरलेली जमीन आपल्याला परोपकार शिकवते. पशुपक्षी आपल्याला मुक्तता व स्वातंत्र्य याचा धडा देतात. अशा प्रकारे ही भिंतीची अफाट शाळा आपल्याला सतत गुरुपदेश करीत राहते व खऱ्या शिक्षणाची ओळख पटवते. आ. दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळीतील तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. उत्तर निसर्गातील विविध घटकांनी दिलेली शिकवण कवींनी जीवन गाणे या कवितेत सांगितली आहे. सृष्टीतील गाणे व चंद्र चांदणे जगणे शिकवते. पणतीतील वात जळणे शिकवते. नदीचे समर्पण निस्वार्थी प्रेम शिकवते. पक्षी पिल्लांची जोपासना कशी करावी ती माया शिकवतात. सागराची अथांगता आपले हृदय दुसऱ्याचे दुःख झेलण्यासाठी विशाल करा असे सांगते. निसर्गातील प्रत्येक गोष्ट परोपकार करते. झाड स्वतः घाव सोसून
माणसांना फळे, फुले, पाने व सावली देते. यातून दुसऱ्यासाठी घाव सोसणे या ओळींमधील अर्थ निस्वार्थी सेवेचा मंत्र देतो. अशा प्रकारे तुम्हाला कवितेचे वाचन करायचे आहे व शब्दार्थ व स्वाध्यायामधील प्रश्न उत्तरं लिहायची आहेत. आजचा धडा इथेच संपवते. बाय अँड व्हेरी हॅपी अँड गुड डे.